दुसरीकडे विधानभवन परिसरामध्ये सध्या भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे। केंद्र सरकारने कृषी विधेयक आणलं आणि त्याला शेतकऱ्यांचा विरोध होतोय, परंतु रयत क्रांतीच्या वतीने शेतकऱ्यांच्या या विधेयकाला समर्थन करण्यासाठी हुतात्मा चौकामध्ये आंदोलन करण्यात येते। इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे अशा प्रकारचं फलक राहून बळीराजाला दुग्धाभिषेक घालण्यात येतोय। रयत क्रांतीच्या वतीने सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड हे हुतात्मा चौकामध्ये आंदोलन करत आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, आंदोलनामागची भूमिका काय? 3 कृषी विधेयक लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये केंद्र सरकारने मंजूर केली आणि 70 वर्षाच्या कालखंडानंतर पहिल्यांदा शेतकऱ्याच्या पायातली बिडी तोडण्याचं ऐतिहासिक काम आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे। मार्केट कमिटीच्या आवाराच्या बाहेर शेतकऱ्याला त्याचा शेतमाल विकण्याचा खऱ्या अर्थाने अधिकार मिळालेला आहे। याच राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी भाजीपाला नियमनमुक्त केलेलं होतं, आडत नियमनमुक्त केलेलं होतं, फक्त आता कडधान्य नियमनमुक्त केलेलं आहे। आमच्या मध्ये हजारो खरेदीदार येणार असतील आणि आमचा माल जर खरेदी करणार असतील, ते भाव आणि शेतमालाचा जर सांगणार असतील तर हे आमचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे। आणि म्हणून दिल्लीच्या तख्तावरती जे आंदोलन चाललेलं आहे ते काँग्रेसचं आंदोलन आहे, ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं आंदोलन चालू आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं हित नाही तर त्याच्यामध्ये मोदी हटाव हाच एक कलमी कार्यक्रम खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चाललेला आहे। आणि आंदोलनाला रावसाहेब दानवे यांनी असं वक्तव्य केलं की त्याच्यामध्ये पाकिस्तान आणि चीनचा हात आहे। मला वाटतं ते केंद्रीय पातळीवरती काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या सोर्समधून काही माहिती आल्या असतील, परंतु तिथलं जे आंदोलन चाललेलं आहे ते तिथला खऱ्या अर्थानं पंजाबमधला, हरियाणामधला शेतकरी त्या आंदोलनामध्ये नाही आहे। कारण आंदोलनामध्ये असे लोक आलेले आहेत की त्यांच्या शेतावरती यूपी बिहारमधला शेतकरी काम करत आहेत, त्यांची लेकरं बाळं परदेशामध्ये पैसा कमवत आहेत आणि एन्जॉय करायला दिल्लीच्या तख्तावरती ही मंडळी येऊन बसलेली आहे। त्यांना शेतकऱ्याचा काही सुद्धा देणा घेणा नाही। हे सरकार हमी भावानं सुद्धा शेतमाल खरेदी करायला तयार आहे, तसं लिहून द्यायला तयार आहे, परंतु यांचं मत आहे हे विधेयकच रद्द करा, म्हणजे मार्केट कमिटीमधली मंडीमधली भांडवळ पोसायसाठी शेतकऱ्यांचा जन्म झालेला नाही। आमचा माल आम्ही कुठे विकावा, कसा विकावा याची अक्कल आता शिकलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांना आहे। तुम्हाला वाटतं खरंच इडापिडा टळेल या कायद्याने? निश्चितपणे टळेल, कारण आम्ही अनेक शेतकरी चळवळीतल्या नेत्यांची भाषणं ऐकत मोठं झालो आणि ते नेहमी त्यांच्या भाषणामध्ये म्हणायचे की बाबा शेतकऱ्यांच्या मालाला बाजार कमिटीच्या बाहेर विकता आलं पाहिजे, भाजीपाला फळं यांना नियमनमुक्त केलं पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग झालं पाहिजे, मोठमोठी लोक यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे। आणि तोच निर्णय आज मोदी सरकारने घेतल्यानंतर ही लोक विरोधात घोषणा देत आहेत, चुकीचं आहे। आपण प्रसाद लाड यांचे सर, तुमची काय भूमिका आहे याच्यामध्ये? केंद्रातलं UPA आघाडीचं सरकार असेल आणि राज्यातलं उद्धव ठाकरे आघाडीचं सरकार असेल, ह्याच्यामधले नेते आणि नेत्यांची दलालांची दुकानदारी बंद होणार आहे। त्यामुळे ह्या शेतकरी आंदोलनाला यांचा पाठिंबा आहे। सदाभाऊ खोतांनी जे सांगितलं की माननीय मोदीजींनी केलेलं जे विधेयक आहे, तिन्ही विधेयके ही शेतकऱ्यांच्या हिताची विधेयक आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आणि रयत क्रांती मोर्चा म्हणून आज दुग्धाभिषेक करून शेतकरी राजाला, बळीराजाला एक प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न करतो। एकीकडे दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचा या मोर्चाला, आंदोलनाला, विधेयकाला विरोध होत आहे, तर दुसरीकडे मुंबईमध्ये अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौकामध्ये रयत क्रांती आणि भाजपाच्या वतीनं आंदोलन करून अशा प्रकारच्या या कायद्याला समर्थन केलं जात आहे। कॅमेरा पर्सन इम्रान शेख सह नवनाथ बन, ABP माझा, मुंबई।